पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आणि 15,000 जागांसाठी पोलीस भरती निघत आहे। कारण की 12 ऑगस्ट 2025 ला जे विद्यार्थी मित्रांनो मंत्रिमंडळामध्ये जे या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आणि 15,000 जागांसाठी ही पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे। आणि पोलीस भरतीमध्ये शिक्षण 10वी पास 12वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे पोलीस भरतीमध्ये। तर पोलीस भरती नेमकी कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये निवड प्रक्रिया काय, उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, वयोमर्यादा काय आहे, फी काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, 15,000 जागांसाठी ही पोलीस भरती निघत आहे। कारण की मंत्रिमंडळामध्ये निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। लक्षात ठेवा 15,000 जागांच्या पोलीस भरतीसाठी, ठीक आहे। तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा पोलीस भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर पोलीस भरतीमध्ये 18 ते 28 वर्षापर्यंत वयोमर्यादा। आणि पोलीस भरतीमध्ये जे पद असते तर पहा पोलीस शिपाई झालं, त्याचबरोबर पोलीस बॅट्समन झालं, पोलीस कारागृह झालं, पोलीस चालक झालं, सीआरपीएफचं सुद्धा यामध्ये पद असते। आणि यामध्ये सर्व पदामध्ये 12वी पास लागते। आणि त्याचबरोबर जे बॅट्समनचं पद आहे तर त्यामध्ये 10वी पास लागते आणि उंची सुद्धा कमी त्यामध्ये लागते। तर वयोमर्यादा जर आपण विचार केला तर पोलीस भरतीमध्ये जे वयोमर्यादा लागते तर पहा जे पोलीस बॅट्समनचं पद आहे, पोलीस शिपाईचं पद आहे, त्याचबरोबर कारागृहाचं जे पद आहे तर ह्या पदामध्ये जे वयोमर्यादा 18 ते 28 वर्षापर्यंत लागते। आणि मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर 5 वर्ष सुद्धा म्हणजे 18 ते 33 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे SC/ST कॅटेगरीचे असाल तर। आणि त्याचबरोबर जे SRPFचं पद आहे तर SRPF पदामध्ये जे वयोमर्यादा लागते तर 18 ते 25 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। आणि SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30 वर्षापर्यंत यामध्ये फॉर्म भरू शकतात। जे चालकचं पद आहे तर चालक पदामध्ये जे वयोमर्यादा लागते ते 19 ते 28 वर्षापर्यंत वयोमर्यादा लागते। आणि SC/ST कॅटेगरीचे जर असाल तर 19 ते 33 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। तर फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 450 रुपये यामध्ये फी असते। आणि त्याचबरोबर मागासवर्गीयांसाठी यामध्ये फी 350 रुपये यामध्ये असते। आणि पोलीस भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर पोलीस भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असते, ग्राउंड असते, दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया। तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर पोलीस भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे याबद्दल। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला हे अपडेट या ठिकाणी आलेलं आहे। आणि 12 ऑगस्टला म्हणजे कालच या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये निर्णय या ठिकाणी झालेला आहे। आणि पोलीस भरती जवळपास 15,000 जागांसाठी ही पोलीस भरती निघत आहे। तर महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे 15,000 पोलीस भरतीला मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा। तर मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे 12 ऑगस्ट 2025 ला। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की 15,000 जागांसाठी पोलीस भरती या ठिकाणी निघून राहिली। आणि ही भरती कोणत्या महिन्यामध्ये निघू शकते तर पहा विद्यार्थी मित्रांनो, समोर चालून जे विद्यार्थी मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे, जसं महानगरपालिका झालं, जिल्हा परिषद झालं, पंचायत समिती झालं, तर ह्या निवडणुका सुद्धा तोंडावर आहे, लक्षात ठेवा। तर ऑक्टोबर महिन्यामध्ये ह्या निवडणुका आहे। आणि ह्या निवडणुकीच्या अगोदर जे हे भरती निघण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे, लक्षात ठेवा। तर जवळपास ऑक्टोबरच्या अंदर तुम्हाला हे सप्टेंबर महिन्यापर्यंत सुद्धा ही भरती या ठिकाणी पाहायला भेटू शकते, किंवा मग या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा ही भरती तुम्हाला पाहायला भेटू शकते। तर ह्या 2-3 महिन्याच्या अंदरच तुम्हाला ही भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा। तर आणि याच्या अगोदर सुद्धा महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहे, गृहमंत्री आहेत श्री देवेंद्रजी फडणवीस, यांनी सुद्धा घोषणा केली होती की आम्ही भरती काढणार आहे म्हणून। आणि इथून जर आपण 2-4 वर्षा अगोदर जर पाहिलं तर त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 35,000 प्लस जागांसाठी पोलीस भरती काढली 2022 आणि 2023। तर येणाऱ्या दिवसामध्ये जे पोलीस भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे 15,000 जागांसाठी ही भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि पोलीस भरतीमध्ये सर्वात अगोदर आपल्या या ठिकाणी काय असते, ग्राउंड असते। तर उंचीचा जर आपण विचार केला तर पोलीस भरतीमध्ये उंची यामध्ये 165 सेंटीमीटर लागते। महिला उमेदवारांसाठी उंची 155 सेंटीमीटर लागते। छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। आणि त्याचबरोबर SRPFचं पद आहे तर SRPF मध्ये जी उंची लागते 168 सेंटीमीटर लागते। आणि छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि SRPF मध्ये एवढंच या ठिकाणी उंची लागते, लक्षात ठेवा। आणि हे झाल्यानंतर आपण ग्राउंडचा जर विचार केला तर बा पोलीस बॅट्समनचं पद आहे, त्याचबरोबर पोलीस शिपाई आहे, त्याचबरोबर पोलीस कारागृह आहे। तर ह्या 3 ग्राउंड असते। तर पहा यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांसाठी, 1600 मीटर रनिंग 20 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग आहे 15 मार्कासाठी, आणि गोळा फेक आहे 15 मार्कासाठी। अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड होणार आहे पुरुष उमेदवारांचं ह्या 3 याच्यात।
याच्यात. आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांचं जे ग्राउंड आहे तर पहा पोलीस शिपाई झालं, पोलीस बँड्समन झालं, त्याचबरोबर पोलीस कारागृह झालं. तर यामध्ये महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे 20 मार्कासाठी, गोळाफेक आहे 15 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग आहे 15 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड असणार आहे. आणि त्याचबरोबर पोलीस चालकचं जे ग्राउंड आहे, पोलीस चालकचं सुद्धा ग्राउंड 50 मार्काचं असते. पुरुष उमेदवारांसाठी जे ग्राउंड आहे 1600 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी आणि गोळाफेक आहे 20 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड आहे. आणि महिला उमेदवारांसाठी जे चालकमध्ये ग्राउंड आहे तर पहा 800 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी आणि गोळाफेक आहे 20 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड असते. आणि SRPFचं जर आपण ग्राउंड पाहिलं तर SRPFचं जे ग्राउंड आहे हे 100 मार्काचं आहे. आणि 100 मार्काचं हे ग्राउंड असते. तर 5 किलोमीटर रनिंग, यामध्ये 5 किलोमीटर रनिंग जर तुम्ही SRPFमध्ये 25 मिनिटामध्ये मारली तर तुम्हाला 50 मार्क भेटणार आहे. आणि 25 मिनिटापेक्षा जर जास्त टाइम झाला तर कमी मार्क आपल्याला यामध्ये भेटते, एक लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर गोळाफेक सुद्धा SRPFला 25 मार्कासाठी आणि त्याचबरोबर 100 मीटर रनिंग सुद्धा यामध्ये आहे 25 मार्कासाठी. तर अशा प्रकारे आपल्या यामध्ये 100 मार्काचं ग्राउंड असते SRPFमध्ये. सर्वात अगोदर यामध्ये ग्राउंड असते. आणि ग्राउंड जर आपल्याला पास करायचं असेल तर 90च्या वर तर आपल्याला फिजिकलमध्ये मार्क भेटले पाहिजे, तेव्हा कुठं चान्सेस असते की आपल्याला यामध्ये पेपर भेटणार आहे म्हणून. आणि 90च्या खाली जर आपल्याला मार्क भेटले फिजिकलमध्ये तर कमी यामध्ये चान्सेस असते की आपल्याला पेपर या ठिकाणी भेटणार आहे म्हणून. तर SRPFचं ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ज्यांना सुद्धा SRPFमध्ये लागायचं असेल तर आपलं जे फिजिकल आहे हे 90-91च्या वरती असला पाहिजे, SC ST OBC कॅटेगरीचे असाल तर. ठीक आहे, ST कॅटेगरी तर कमी लागते, त्याचबरोबर SC ST OBC WS NTB जो ओपन SBC SCBC कोणत्या कॅटेगरीचे असाल तर 90च्या वरती आपल्या यामध्ये बसलं पाहिजे. ठीक आहे, तर अशा प्रकारे प्रोसेस आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर ग्राउंड झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये पोलीस भरतीमध्ये राहते पेपर. तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते तर पहा जनरल नॉलेज आणि करंट अफेअरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. तर टोटल 100 मार्काचा पेपर असते पोलीस भरतीमध्ये. आणि पेपरसाठी जो टाइम भेटते 90 मिनिटाचा टाइम भेटते, 1.5 घंट्याचा पेपरसाठी यामध्ये आपल्याला टाइम भेटते. आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, एक लक्षात ठेवा. तर 100च्या 100 प्रश्नावर आपल्याला टिक करून येतं, कारण की पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते पोलीस भरतीमध्ये. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला हा पेपर असते 100 मार्काचा आणि 50 मार्काचा यामध्ये आपलं ग्राउंड असते. आणि SRPFचं जर आपण पाहिलं तर SRPFमध्ये 100 मार्काचा ग्राउंड आहे, 100 मार्काचा पेपर आहे, 200 पैकी मेरिट लागते SC ST OBC WS NTB जो ओपन SBC SCBC SCBC कोणती कॅटेगरीची आहे. त्यानंतर पोलीस चालक आहे, पोलीस बँड्समन आहे, पोलीस कारागृह आहे आणि पोलीस शिपाई आहे. तर यामध्ये जे 150 पैकी मेरिट लागते, कारण की 50 मार्काचा ग्राउंड आहे 100 मार्काचा पेपर, तर 150 पैकी यामध्ये मेरिट लागते SC ST OBC WS NTB जो ओपन SBC SCBC या सर्व कॅटेगरीचं. दोन्ही मिळून या ठिकाणी लागते ग्राउंडचे मार्क आणि लेखी परीक्षेचे मार्क, अशा प्रकारे पूर्ण प्रक्रिया आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की 15,000 जागांसाठी पोलीस भरती हे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ते 1-2-3 महिन्यामध्ये तुम्हाला हे भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. मागच्या भरतीमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त जोर देण्याचा प्रयत्न करा, कारण की चांगली भरती या ठिकाणी निघून राहिली, एक लक्षात ठेवा. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. आजच्या दिवस भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.